नमस्कार. जय न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आज आलो आहे आंबाचुंडी मातेला. धारूर शहराचं आराध्य दैवत असणारं आंबाचुंडी माता या ठिकाणी आलेलो आहोत. आपण घेऊया देवीचं दर्शन. आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व प्रकारचे दुकाने लागलेली आहेत व भाविक भक्त याचा आनंद घेतात. आपण चाललो आहोत देवीच्या दर्शनासाठी. समोर पाहूया. सर्वप्रथम आपण पाहू शकता हे देवीचं मंदिर आहे आणि याला फुलापासून भरपूर असं सजवलेलं आहे. भाविक भक्त येथे मोठ्या श्रद्धेने येत असतात व ते नवरात्रामध्ये देवीचं दर्शन घेतात. आपण जात आहोत आता गाभाऱ्याकडे. या पाहूया देवीचं रूप. आपण आलो आहोत देवीच्या मुख्य गाभाऱ्यात. इथे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे ती महिलांची. हा आहे देवीचा मुख्य गाभारा आणि आपण पाहत आहोत आंबाचुंडी मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे भरपूर अशी रांग लागलेली आहे. मी आपल्याला जयम न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी इथं आलेलो आहे आज. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण माझं आज मी नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर आपण देवीच्या बद्दल काय, भाविक भक्तांना आज दुसरी माळ आहे त्याच्याबद्दल भाविक भक्तांना काय सांगू इच्छिता? मी शंकर आनंदराव पुजारी, राहणार किल्ले धारूर. श्री क्षेत्र आंबाचंडी देवस्थान या देवीचे आम्ही वाड वडिलापासून वंश परंपरेनं या देवीची पूजा अर्चा देखभाल साफसफाई करत आलेलो आहोत. अंबाचंडी देवीचं मंदिर हे बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर गावी, किल्ले धारूर तालुक्यामध्ये धारूर शहराच्या उत्तरेकडे 3-3.5 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. अंबाचंडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून परराज्यातून या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक दर्शनास या ठिकाणी येतात. देवी खूप मोठी, हे मोठं खूप जागृत देवस्थान आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आणि या ठिकाणी येणारे सगळे भाविक आपले देवीला साकडे घालतात, नवस करतात, बोलतात आणि देवी त्यांच्या नवसाला पावते. म्हणून या देवीला नवसाला पावणारी देवी आहे. या देवीच्या खूप मोठे दृष्टांत आहेत, कथा आहेत. पण त्या कथेमधून एक कथा, या देवीच्या समोर गणेशाचं मंदिर आहे आणि हे गणेशाचं मंदिर दक्षिणाभिमुख आहे आणि त्याच्या समोर उत्तराभिमुख देवी आहे. उत्तराभिमुख देवीचं मुख उत्तराभिमुख आहे. देवीच्या पूर्वेकडील बाजूला डोंगर आहे, देवीच्या पश्चिमेकडील बाजूला डोंगर आहे. देवा, या ठिकाणी मी तुम्हाला विचार इच्छितो की हा काळोबा टिळोबाचं मंदिर इथं देवस्थान आहे, तर त्याबद्दल तुम्ही भाविक भक्तांना काय माहिती देताल? तर हे काळोबा टिळोबाचं मंदिर हे काल भैरवनाथ आणि टोळ भैरवनाथ आहेत. या देवीचे हे यांच्या पुरातन काळापासून रक्षणार्थ या ठिकाणी बसलेले आहेत. तर ते देवीचे सेवा करण्यासाठी, देवीचे रक्षण करण्यासाठी या काळ भैरवनाथ आणि टोळ भैरवनाथाचं मंदिर आहे. धन्यवाद.